प्रेक्षकांनो, अर्जुनने मेडिकल कॅम्प लावला सायलीसाठी आणि मधुभाऊंसाठी म्हणून प्रियाचं डोकं आणि पित्त खवळलंय. आता तिने ठरवलंय की अर्जुनला अद्दल घडवायची म्हणून महिपत आणि अर्जुन मध्ये भांडणं लावून दिलेत. पण ते कसे, कशासाठी, का, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जानेवारीचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. तर काल आपण पाहिलं होतं की अर्जुनने मेडिकल कॅम्प भरवलाय चाळीमध्ये आणि मज्जा आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आज खूप अर्जुन आता तिथे अनाऊन्स करत असतो की डॉक्टर प्रधान हे सगळ्यांना औषध देतात, म्हणजे कोणाच्याच डोक्याला ताप होणार नाही, तुमच्या घरच्या डोक्याला ताप होणार नाही, फ्री मेडिकल कॅम्प. आता तिथे ते डॉक्टर मधुभाऊंना तपासतात आणि म्हणतात, तुम्ही आधीच यायला हवं होतं डॉक्टरांकडे, वाट बघत होतात का मेडिकल कॅम्पची? बापरे, तुम्हाला तर 101 ताप आहे. मग आता ही कुसुम म्हणते, आम्ही येणारच होतो डॉक्टर तुमच्याकडे, पण तेवढ्यात हा फ्री कॅम्प आला म्हणून बरं झालं. आता अर्जुन सायलीला असं टेन्शन घेऊ नको असं खुणवतो. मग आता डॉक्टर गोळ्या औषधं देतात आणि सांगतात की या गोळ्या द्या, काळजी करू नका, पाणी जास्ती प्या आणि काय भरपूर आराम करा. आणि आता अर्जुन पुढे अनाऊन्स करतो, औषधांचा परिणाम होण्यासाठी उगाच चिडचिड करू नका. नाही, हे मी सगळ्यांना सांगतोय, चिडचिड करू नका, शांत राहा, शांत राहा. मधुभाऊ अर्जुनला खाऊक ठेवू असं करतात. आता ते डॉक्टरांनी आता मधुभाऊंना सांगितलंय की माझ्या समोर पहिला डोस घ्या आणि घरी जाऊन आराम करा. पण मधुभाऊ त्या गोळ्या भिरकावून टाकतात डॉक्टरांच्या हातातल्या. ते डॉक्टर संतापतो ना आता. आता बघा प्रेक्षकांना मजा येते पुढे. मधुभाऊ गोळ्या भिरकवता म्हणजे अशा फेकून देतात त्या डॉक्टरांच्या हातातल्या गोळ्या आणि अर्जुनकडे बघतात. मग अर्जुन म्हणतो, अरे असं होतं ताप असला की असं हात इकडे तिकडे लागतो, टेन्शन नका घेऊ. आता शेवटी कुसुम म्हणते, माफ करा आमच्या मधुभाऊंना ना गोळ्या घ्यायला आवडत नाही बघा, म्हणून आता ते डॉक्टर संतापून म्हणतात, मग काय अशा गोळ्या उडवून लावायच्या का? आता ते मधुभाऊ जोरात खेकसत म्हणतात, मला औषध नकोय, कळलं का? पण आता अर्जुन म्हणतो, ज्यांना औषध नकोय त्यांच्यासाठी दुसरं औषध आहे, इंजेक्शन. पटापट ट्रीटमेंट, पटापट माणूस बरा. मधुभाऊंना त्यांचा ताप बरा व्हायला नकोय बहुतेक, पण अर्जुन त्यांचा ताप बरा केल्याशिवाय काही जाणार नाही इथून. आणि संतापाचं म्हणलं तर होईलच तो बरा. तो कुठे जाणार आहे संताप त्यांचा, तो तर सोबतच आहे. मग आता अर्जुन म्हणतो, चला डॉक्टर इंजेक्शन द्या. आता हे कुसुम पण म्हणते, मधुभाऊंना इंजेक्शनच द्या, ते ऐकत नाहीयेत ना, द्या मग इंजेक्शन. आता मधुभाऊ मोठ्याने आरडाओरडा करायला लागतात, नाही 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 नाही, मी इंजेक्शन घेणार नाही घेणार. पण आता ते दोन्ही माणसं त्यांना असे धरतात आणि आता मजा येते प्रेक्षकांनो. सगळेजण म्हणायला लागतात, अहो काही नाही होत मधुभाऊ, काही नाही होत. पण आता मधुभाऊ इंजेक्शन घेताना अर्जुनकडे रागाने बघत असतात. आता अर्जुनला ते खरंच खातात का काय असं वाटायला लागलं होतं मला. अर्जुन मात्र खूप एन्जॉय करतोय. आता मधुभाऊ जोरात ओरडतात, आ करून इंजेक्शन देताना. आणि अर्जुनवर दातोट खायला लागतात. सायलीला किती क्यू येते बघा ना बिचाऱ्या मधुभाऊची. आता अर्जुन पुढे म्हणतो, देर इज नो गेन विदाउट पेन. हे मी सगळ्यांना सांगतोय, थोडस सहन केल्याशिवाय तुमची तब्येत कशी बरी होणार? चला आता सगळ्यांनी गोळ्या औषधं घ्या आणि सगळ्यांनी डॉक्टरांना दाखवून द्या. मधुभाऊ पुन्हा एकदा अर्जुनकडे राग बघत असतात. आता ते डॉक्टर कुसुम जवळ गोळ्या देतात आणि मग कुसुम म्हणते, आभारी आहे डॉक्टर तुमची, या गोळ्या मी आता घेऊन जाते आणि मधुभाऊंना ह्या गोळ्या आठवणीने नंतर देते. चला मधुभाऊ चला. आता मधुभाऊ सगळ्या म्हणजे या कुसुमवर आणि सायलीवरच सगळा राग काढतात आणि आता म्हणतात, चला म्हणे, चला मधुभाऊ आले मोठे, चला मधुभाऊ म्हणणारे. मधुभाऊ तन फन करत गेले घरामध्ये. पण बिचारा अर्जुन अजूनही ते मेडिकल कॅम्प तिथे चालवतोय. चला आरोग्य शिबिर सगळ्यांनी तपासून घ्या. आता सायली घरात जाताना अशी खूप वेळ अर्जुनकडे बघताना दाखवलीये आणि अर्जुन सायलीकडे. खूप छान सीन दाखवलाय त्यांनी. आता अर्जुन असा गोड बघत असतो सायलीकडे आणि म्हणत असतो, मिसेस सायली, तुमच्या चेहऱ्यावरचं हे गोड स्माइल बघायसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही अशाच हसत राहा, किती गोड दिसता तुम्ही, असं म्हणून तो त्या भोंग्याला जवळ करत असतो आणि तिकडनं सायली अशी डोकावून त्याला जाईपर्यंत बघत असते. छान दाखवलाय प्रेक्षकांना त्यांनी आजचा भाग, खरंच छान दाखवलाय. पण या प्रियाने का असं केलं ते लॉजिक जरा मला कळलं नाही बरं का. आता पुढे तुम्ही ऐका नेमकं काय झालंय आणि त्यातनं जर तुम्हाला कळलं ना तर मला नक्की कमेंट करून कळवा. म्हणजे तिचं हे सगळं करण्यामागचं नेमकं काय लॉजिक आहे ना ते मला खरंच कळलेलं नाहीये.
तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे असे खूप वेळ बघतात असा त्यांनी सीन रंगवलाय आणि अर्जुन असं सायलीकडे बघून 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 गोड स्माइल करत असतो आणि स्वतःच विचार करत असतो की तुमच्या स्माइलसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. असो, तर हा सीन त्यांनी संपवला आणि मेडिकल कॅम्प मात्र बाकीच्यांसाठी अगदी व्यवस्थित सुरू आहे बऱ्याच वेळ. कुसुमने मधुभाऊंची फार गंमत उडवली आहे बरं का. आता कुसुम म्हणते मधुभाऊ ह्या गोळ्या घ्याल ना. आता मधुभाऊ चिडचिड करत असतात आणि म्हणत असतात त्या अर्जुन सुभेदाराला नसता शहाणपणा करायला कोणी सांगितला होता. मी जगेन नाही तर मरेन, पण मी त्याच्या फुकटच्या डॉक्टरकडून उपचार करून घेणार नाही म्हणजे नाही. आता सायली आश्चर्यानेच बघते मधुभाऊंकडे. आता मधुभाऊ पुढे म्हणतात हे इंजेक्शन घेतलं तेवढं ठीक आहे, पण आता सायली म्हणते मधुभाऊ अहो औषधांवर का राग काढताय तुम्ही, असं का करताय. मधुभाऊ म्हणतात ही फुकटची औषधं आहेत ना ती चाळीतल्या लोकांना घेऊ देत. गुळाच्या ढेपेला मुंग्या चिटकतात तसे मागे मागे करत होते त्या अर्जुन सुभेदाराच्या. तो कॅम्प भरवणारा माणूस काय लायकीचा आहे माहितीये का त्यांना. आता कुसुमला पण रागच आलाय बरं का मधुभाऊचा. आता पुढे बघा सायली म्हणते असं काय करता मधुभाऊ, कॅम्पच्या निमित्ताने तुमचा इलाज तरी झाला, नाहीतर तुम्ही तर जायलाच तयार नव्हतात दवाखान्यामध्ये. मग ह्यांच्यामुळे आता असं पुढे ती बोलणार तेवढ्यात गप्प बसते आणि म्हणते म्हणजे अर्जुन सरांमुळे चाळीतल्या लोकांचा पण उपचार झाला ना मधुभाऊ. मग मधुभाऊ संतापतात सायलीवर आणि म्हणतात एवढं सगळं होऊ नये त्याचीच बाजू घेतेस का. बाहेर जे काय चाललंय ते श्रीमंतीचं प्रदर्शन आहे असं वाटत नाहीये का तुम्हाला. मग कुसुम म्हणते अहो मधुभाऊ श्रीमंतीचं प्रदर्शन. मग आता मधुभाऊ म्हणतात नाहीतर काय, तूच म्हणालीस ना कुसुम की त्याने माझ्यासाठी कॅम्प लावलाय. आता आयत्या वेळेला कॅम्प भरवायचा म्हटल्यावर पैसा नाही लागत का, श्रीमंतीचं प्रदर्शनच आहे ना हे. कुसुम म्हणते अहो नाही नाही मधुभाऊ, त्याचं हे कॅम्प वगैरे लावणं आधीच ठरलं असेल ना, म्हणजे तुमच्या आजारपणाचा आणि कॅम्पचा असा काही संबंध नसेल मधुभाऊ, कदाचित योगायोग असेल ना. आता मधुभाऊ म्हणतात म्हणूनच म्हणतोय त्याला अधिक महत्व देण्याची गरज नाहीये. सायली मी काय बोलतोय कळतंय का तुला, 1000 वेळेला मी सांगितलं सायली. आता मधुभाऊ पुढे काही बोलणार तेवढ्यात कुसुमच आधीच अवतार करते बरं का आणि असं दाखवते जसं काही तिला खूप राग आलाय अर्जुनचा आणि म्हणते कळलं का सायली, काय म्हणताय मधुभाऊ तुला, त्या अर्जुन सुभेदाराचे एवढे उपकार समजायची गरज नाहीये बरं का. समजतो काय तो अर्जुन सुभेदार, बिलकुल बाजूबिजू घेऊ नको त्या अर्जुन सुभेदाराची. नाही 100-150 माणसाचा मोफत उपचार केला म्हणून काय झालं, मोठा महाराजा लागून चालला काय तो इथला. सायली म्हणते अगं कुसुमताई पण. आता मधुभाऊ पुन्हा म्हणतात प्रत्येक वेळेला टोक गाठायची सवयच त्याला. नाही असा करतो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करतो ते पहिलं टोक आणि असा मला त्रास देतो ते दुसरं टोक. आता कुसुम असं दाखवते जणू काही ती मधुभाऊंच्या साईडनं आहे. आता ती म्हणते नाहीतर काय, किती अति करतोय हा सुभेदार, डॉक्टर बिक्टर आणतो म्हणजे काय, किती भयानक आहे हे सायली, किती भयानक आहे. त्या अर्जुन सुभेदाराला आता दमच देते मी बघा आता. ए अर्जुन सुभेदार असं म्हणून ही पदर खोचून बाहेर गेली बरं का. पण आता बाहेर गेल्यावर काय करते बघा, इकडे चाळीतले लोक अर्जुनला थँक्यू म्हणत असतात की आम्हाला डॉक्टरांकडे जायचं होतं पण जमतच नव्हतं हो, खर्च होता ना. आता हे सगळे म्हणतात तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांना उपचार मिळाले त्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू हा अर्जुन सुभेदार. अर्जुन म्हणतो थँक्यू म्हणू नका प्लीज, तुम्हाला डॉक्टरांकडनं छान ट्रीटमेंट मिळाली की नाही. आता ही कुसुम येते मोठ्याने ओरडत ए अर्जुन सुभेदार, ए अर्जुन सुभेदार, आणि त्याच्या समोर येऊन म्हणते ए थँक्यू हा अर्जुन सुभेदार, तुमचे मनापासून खूप खूप आभार. अर्जुन म्हणतो अरे कुसुमताई. मग आता सायली बघा तशी भिंती आडून बघते. कुसुम म्हणते तुम्ही वेळेत आला नसतात ना तर त्यांची तब्येत बिघडली असती हो मधुभाऊंची. अजून बरं झालं तुम्ही वेळेत आलात. अर्जुन म्हणतो मला मान्य आहे की माझे सासरे थोडे हट्टी आहेत, पण मी त्यांची तब्येत अशी कशी बिघडू देईल. आणि असं म्हणून सगळेच जण आता त्याचे आभार मानायला लागतात. असा जावाई पाहिजे. अर्जुन सर तुम्ही वरचेवर चाळीत येत जा बरं आमच्या. हो हो मगाशी केली तशी भन्नाट कॉमेंट्री पण करत जा. अर्जुन आता खुश, सायली डबल खुश. अर्जुन म्हणतो ही चाळ म्हणजे माझं सासर आहे आणि माझ्या सासरी मी आल्याशिवाय थोडीच राहणार आहे. आणि कसं आहे ना माझी बायको काही दिवसासाठी इथे राहायला आली आहे.
आणि तिच्याशिवाय मी एकटा कसं बरं राहील. आता सायली इतकी गोड लाजते अर्जुनने असं बोलल्यानंतर आणि सगळेच जण अर्जुनकडे कौतुकाने बघायला लागतात. अर्जुन सायलीकडे असा बघत असतो आणि सगळेजण सायली अर्जुनकडे बघत असतात. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. सायली आता अशी अर्जुनकडे बराच वेळ बघते बघते, अर्जुन तिच्याकडे बघतो आणि ती लाजते आणि निघून जाते घरामध्ये. पण आता इकडे बघा, ही प्रिया मस्त या अर्जुनच्या घरच्यांच्या सेवेत लागलेली आहे. आता ती कल्पनाताईंना सफरचंद कापून देत असते आणि म्हणत असते, हल्ली फारच तू तब्येतीकडे दुर्लक्ष करतेस हं मामी, घे बरं हे खा, ऍपल खा. तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो, चल मी निघालोय मावशी. मग कल्पनाताई म्हणतात, अरे चैतन्य, तू आज ऑफिसला निघालायस की कोर्टात? नाही म्हणजे तुझा मित्र फार सकाळीच गेलाय म्हणूनच विचारते तुला. चैतन्य म्हणतो, अगं मावशी, आज ऑफिसमध्ये मीटिंग आहेत आणि नवीन केस आली आहे, त्यामुळे अर्जुन जरा त्याच्या तयारीला पुढे गेलाय. मी पण निघालोय आता, जरा वेळेत पोहोचायला हवं ग मावशी. असं म्हणून चैतन्य गडबड सडबड निघालाय. आता चैतन्याचा डब्बा विसरलाय, त्यामुळे कल्पनाताई मोठ्याने ओरडत असतात, चैतन्य, ए चैतन्य. आता ही प्रिया म्हणते, काय झालं मामी? मग कल्पनाताई म्हणतात, अगो चैतन्याचा डब्बा राहिला ना, अगं तू डब्बा देशील का चैतन्याला पटकन, प्लीज ग. मग लगेच प्रिया म्हणते, अगं मामी, अशी रिक्वेस्ट नको करूस, हक्काने ऑर्डर कर बरं, मी देते चैतन्याला डब्बा. तू एक काम कर, तोपर्यंत हे ऍपल खाऊन घे. आता कल्पनाताई म्हणतात, अगं हो, पण मी माझ्या खोलीतच जाते बाई. असं म्हणून त्या ते सफरचंदाची प्लेट घेऊन खोलीत चालल्या जातात. आता प्रिया बघा, ते डब्बा धरते हातात आणि विचार करते, मोलकरीण करून ठेवलंय मला या घरामध्ये. असं म्हणून तो डब्बा चैतन्याला द्यायला ती निघाली आहे. पण आता नेमका चैतन्य अर्जुनशी बोलत असतो फोनवर आणि ह्या पठ्ठीला कळतं की अर्जुनने तिथे मेडिकल कॅम्प लावलाय म्हणून. आता कसं झालं ना ते बघत राहा पूर्ण सीन. चैतन्य अर्जुनला फोनवर बोलत सांगतोय की, अरे बाबा अर्जुन, मी मावशीला सांगितलंय कसं बसं की तू पुढे गेलायस कामासाठी. अर्जुन म्हणतो, असं बोललास काय तू? चैतन्य म्हणतो, मग काय सांगणार होतोस? तू तिकडे गेलास सायलीकडे असं सांगणार होतो का? प्रिया बघा, प्रेक्षकांना आता एक गंमत करते. आता ती विचार करते, इतका घाईने निघालाय चैतन्य आणि इथेच फोनवर काय बोलत बसलाय. आता ती फोनवर ऐकण्यासाठी त्या चैतन्याच्या जवळ जाते. आता चैतन्य म्हणतो, काय मग अर्जुन, सायलीचं मिशन सक्सेसफुल झालेलं दिसतंय, काय झालं काय? अर्जुन म्हणतो, अरे सायली भेटल्या असं नाही, पण इथे येण्याचा उपयोग माझा नक्कीच झालाय. ऍटलिस्ट ना मला बघता आलं सायलीला, आणि इथे आल्यावर कळलं रे मधुभाऊंना ताप पण आहे. चैतन्य म्हणतो, काय सांगतोयस? मधुभाऊ आजारी आहे का? अरे त्यांना डॉक्टरांकडे न्यायचं असतं ना. बरं आहे का त्यांना आता? मग आता अर्जुन म्हणतो, अरे ते येणार होते का माझ्यासोबत डॉक्टरांकडे? ते तर ट्रीटमेंट घ्यायला पण तयार नव्हते. मिसेस सायलींचं आणि कुसुमताईचं पण ऐकत नव्हते. मग चैतन्य म्हणतो, मग काय केलंस तू? मग आता अर्जुनने झालेला सगळा प्रकार सांगितलाय की कशा प्रकारे त्याने तिथे मेडिकल कॅम्प लावला, मधुभाऊंना तिथे झोपवून इंजेक्शन दिलं वगैरे वगैरे. आता ते सगळं ऐकतो चैतन्य आणि त्याला हसायला कंट्रोलच होत नाही. म्हणजे मधुभाऊंना इंजेक्शन मिळालंय याचा आनंद सगळ्यांनाच जास्ती आहे. असो, आता हे सगळं ऐकून चैतन्य ते सगळं ऐकतो आणि खूप हसतो. पण आता ही बया बघा ना त्याच्या मागेच उभी आहे. आता चैतन्य बोलून जातो, काय सांगतोस काय अर्जुन, तू मेडिकल कॅम्प लावलास मधुभाऊंसाठी? आता प्रिया ते ऐकते आणि तिला धस्स होऊन जातं बिचारीला. आता पुढे चैतन्य म्हणतो, कमाल आहेस यार अर्जुन तू, हॅट्स ऑफ टू यू यार, म्हणजे मी इथून सॅल्यूट करतोय तुला. एक तीर दोन निशान. अरे कमाल आहे यार तुझी, एका फटक्यात तू बायकोला आणि सासऱ्याला खुश केलंस. वा वा वा, तुझं जोरात सुरू आहे सासऱ्याला इम्प्रेस करायचं मिशन. मग आता प्रिया ते ऐकते. मग आता अर्जुन म्हणतो, हो यार तेच तर. मग चैतन्य म्हणतो, अरे बाबा तू ऑफिसला येतोयस की नाही? मग अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य मी पोहोचतोच आहे, तू पोहोच ऑफिसला. आता तो बाय म्हणतो बरं का चैतन्य. ही लगेच पुन्हा त्या पायऱ्यावर जाऊन उभी राहते. अरे यार काय डोकं चालतंय या पोरीचं. म्हणजे ती पुन्हा तिकडे गेली बरं का, म्हणजे असं दाखवायचंय तिला जणू काही तिने फोन ऐकलाच नाहीये. पण चैतन्य बघा कसा टोमणा मारतो तिला. आता ती खाली येते बरं का पुन्हा आणि म्हणते, चैतन्य अरे हा डब्बा घे, डब्बा विसरला होतास तू, तरी बरं इथे फोनवर बोलताना सापडलास, मामीने द्यायला सांगितला होता डब्बा. मग चैतन्य म्हणतो, थँक्यू, आणि ते मामीला सांग हं. आता असं बोलल्यावर प्रियाला आणखीन कसं तरी होतं आणि असंही होतंय तिला. आता हे सगळं ती आता घरात जाते आणि विचार करते, नाही 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 नाही, हे सगळं कसं होतंय? हा अर्जुन परत परत त्या सायलीला जाऊन भेटतोय. ते दोघी काय संयमी जोडे आहेत का?
प्रत्येक वेळेला चिटकलेलेच असतात, कधी वेगळे होत नाही. अर्जुनला आता डिस्ट्रॅक्ट करायलाच हवं. काही झालं तरी अर्जुनला अद्दल घडायला हवी या सगळ्या प्रकरणाची. काय करू यार मी, असं म्हणून ती विचार करायला लागते आणि अचानक तिला आयडियाची कल्पना येते, कारण तिच्या समोर असतो सुरा. आता ती काय करते प्रेक्षकांनो, तो सुरा बघते आणि विचार करते, अरे यार प्रिया, तुझं डोकं म्हणजे आयडियाची फॅक्टरीच आहे. नाही नाही, तुझा मेंदू आहे की आयडियाची फॅक्टरी आहे, असं म्हणते ती. आणि आता इकडे तिकडे बघते आणि फोनवरती एक सुरा ऑर्डर करते आणि म्हणते, हॅलो, हा मला ना ह्या पत्त्यावरती एक सुरा हवाय. नाही नाही, म्हणजे गिफ्टच हवाय मला. फक्त ना त्याच्यावरती ते टू फ्रॉम असं काही लिहू नका, हा डायरेक्ट पत्त्यावर पाठवून द्या. बरं आता बघा प्रेक्षकांनो, लगेच थोड्याच वेळात तो सुरा सुद्धा आलाय. बरं आता असं करून ही गोत्यात नाही का येणार, आता हे सगळं हिच्यावर शेकेल की नाही महिपत, पण हिला काय फरक पडत नाही. तर तिने तो सुरा ऑर्डर केलाय आणि आता ठरवते की अर्जुनला अद्दल घडवायची म्हणजे घडवायची. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, इथून पुढचा सीन खूप छान दाखवलाय त्यांनी. आता प्रिया अशी तिथे बसली आहे सूर्याची वाट बघत, तरी ते मधुभाऊ आता आराम करून बसले तिथे, असे कंतायत कुदतायत वगैरे वगैरे. आता ही सायली डोक्याला हात लावत म्हणते त्यांच्या, हे काय मधुभाऊ, तुमचा ताप गेला की? इंजेक्शन आणि आराम ह्याची करामत आहे बरं. नाही आता हा आल्याचा चहा घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, हं तरतरी येईल. आता कुसुम हळूच पुटपुटते, म्हणजे आरडाओरडा करायला मोकळे. काहीतरी खात असते बरं का. आता मधुभाऊ तिच्याकडे बघतात रागाने. मग कुसुम म्हणते, आहो मधुभाऊ, म्हणजे मी म्हणते की अर्जुन सुभेदारावर तुम्ही आरडाओरडा करायला मोकळे. आता असे 4 खडे बोल सुनवानं त्याला बरोबर गप्प बसेल तो. मग मधुभाऊ म्हणतात, मी त्याला बरोबर ओळखून आहे आणि तुलाही, कुसुम. मग कुसुम म्हणते, बरं बरं चिडू नका, दिलेलं इंजेक्शन वाया जाईल. मधुभाऊ म्हणतात, अरे एक इंजेक्शन काय घेतलं तर 10 वेळेला ऐकावं लागतंय मला. अर्जुन सुभेदारने का मला ते सोन्याचं इंजेक्शन दिलंय का काय? आता सायली बोलायला जाते मध्ये, अहो मधुभाऊ, इंजेक्शन ह्यांनी, अहो म्हणजे इंजेक्शन तर डॉक्टर देतात ना. मधुभाऊ म्हणतात, त्या डॉक्टरला सुभेदारने आधीच सांगितलं असेल की म्हाताऱ्याला चांगलं मोठं इंजेक्शन टोच. आता सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ, डॉक्टर असं कोणाच्या सांगण्यावरनं थोडी उपचार करतात. पेशंटला जी गरज आहे तेच उपचार करतात ते. आता कुसुम म्हणते, मधुभाऊ खरंच तुम्ही आता चिडचिड नका करू बरं. तुम्हाला पुन्हा ताप आला तर, नाही तर त्या अर्जुन सुभेदाराला परत मेडिकल कॅम्प आणावं लागेल. नाही तुम्हाला नाही चालणार ना ते मधुभाऊ, म्हणून म्हटलं. आता मधुभाऊ कुसुमला म्हणतात, तू एकदा काय ते पक्क करते का कुसुम? नाही म्हणजे हा कॅम्प माझ्यासाठी लावला होता त्या सुभेदाराने की निव्वळ तो योगायोग होता कुसुम. वारं आल्यावर वात फुफुट यंत्रासारखी गरागरा फिरू नकोस कुसुम. कुसुम आता पंचायतच पडली बिचारा कुसुमला. कुसुम आता जरा वेळ बघते मधुभाऊंकडे आणि हसायला लागते, आणि सायली सुद्धा. आता बघा सायली म्हणते, चहा घ्या मधुभाऊ, चहा घ्या. आता सायली त्या कुसुम जवळ गपचूप बसते आणि म्हणते, एक कुसुम ताई, मधुभाऊ आजारी असले की लहान मुलासारखेच वागतात ना. मग मधुभाऊंना ते बारीक बरं ऐकू येतं बरं का. आता मधुभाऊ लगेच म्हणतात सायलीला, काय म्हणालीस सायली तू? सायली म्हणते, नाही चहा कसा झालाय मधुभाऊ ते विचारत होते. आणि या दोघी मधुभाऊंना हसत असतात. पण आता इकडे पहा, प्रियाचा ड्रामा पहा काय रंगवलाय प्रियाने. आता ती काय करते, रात्र झालीये बरं का, डिलेव्हरी बॉय आलाय सुरा घेऊन. त्याला म्हणते, आणलं ना तू ते जे मागवलं होतं ते? आता जोरात ओरडते, अरे थांब, कुठे चाललायस? आता तो घाबरतो ना डिलिव्हरी बॉय. आता प्रिया त्याला म्हणते, तू निघ, आणि पुन्हा मोठ्याने ओरडते, अरे थांब, कोण आहेस तू? तो पुन्हा थांबून तिच्याकडे बघत असतो. आता प्रिया मोठ्याने आरडाओरडा करते, पण त्याला खुणवत असते की तू जा. आता तो बिचारा चालला जातो, तो घाबरतच जातो. आता प्रिया तो सुरा असा हातात घेते बरं का, असा मस्त गिफ्ट रॅप करून आलाय तो सुरा. मग आता प्रिया हसते सुरा घेऊन आणि मागे बघते तर कोणीच नसतं घरामध्ये, आणि म्हणते, हे सगळे कुठे? आणि मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, बापरे पूर्णाजी, मामा, अगं बाहेर ये मामी, अगं बघ हे काय आलंय, मामा मामी. आता हे सगळे पळतच येतात आणि म्हणतात, काय झालं ग? अगं काय झालं, काय रडतेस तू? हे सगळेच घाबरतात ना, कारण ही मोठ्याने आरडाओरडा करत रडत असते. मग आता ते विचारतात सगळे तिला, काय ग काय झालं? प्रिया म्हणते, बघ ना मामा, अरे मला भीती वाटते, हे बघ काय पाठवलंय. आता प्रिया तो सुरा सगळ्यांना दाखवते आपडा उपडा करून असा, आणि म्हणतो,
सॉरी आणि म्हणते, "बघ मामा, त्या महिपतची मजल कुठपर्यंत गेलीये. अरे हे काय आहे?" मग सगळे घाबरतात, त्या सूर्याकडेच बघतात किती वेळ. अरे देवा, हे काय आहे? म्हणजे ही आगाऊपणा केलाय आणि ते सगळं महिपतवर शेकवलंय प्रेक्षकांनो. आता हिला म्हणजे काही गरज होती का हे सगळं करायची प्रियाला? म्हणजे हे काय लॉजिकने केलं तिने, खरंच मला कळलं नाहीये. पण आता बघा हं, आता कल्पनाताई पूर्णाजी विचारतात, "हे काय आहे? कोणी पाठवलं?" प्रिया म्हणते, "एक मुलगा आला होता हे सुरा द्यायला. मग मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो निघून गेला तो मुलगा. तो तो गेलाय पार्सल देऊन. अरे मामा, हे काय आहे रे?" आता लगेच पूर्णाजी म्हणतात, "बापरे देवी आई, किती परीक्षा घेणार आहे आमची?" मग या कल्पनाताई म्हणतात, "बापरे, महिपतने आधी पेढ्या आणि चिठ्ठी पाठवली आणि आता सुरा?" आता हे सगळे खूप घाबरतात. मग पूर्णाजीला खाली बसवतात ते सगळे, पूर्णाजी घाबरल्यात म्हणून. आता अस्मिता म्हणते, "बापरे, तो महिपत आता आपल्याला मारून टाकणार आहे का? आता कसं होईल आपलं?" आता लगेच हे प्रतापराव म्हणतात, "ए अस्मिता, वेडी आहेस का? काहीच्या काही काय बोलतेस?" "अस्मिता, अगं उगाचच सगळ्यांना घाबरवू नकोस ग. आणि मला सांगा, हा जो सुरा आहे हा महिपतने पाठवलाय, हे कशावरून? त्याचं नाव आहे का त्याच्यावर?" आता प्रिया घाबरते बरं का, पण लगेच कशी बात फिरवते बघा. मग आणि म्हणते, "अरे मामा, कोण पाठवणार हा सुरा? महिपत सारखा गुंड फक्त पेढे आणि पत्रावर गप्प बसेल का मामा? सांग बरं मला. अरे 100% त्यानेच हा पाठवला असणार आहे." आता हे सगळे घाबरतात बरं का. अरे बापरे, आता पुढे काय होणार? मग आता प्रिया म्हणते, "अगं पूर्णाजी, तू तू ना आता एकटी बिकटी बाहेर पडू नकोस ग. तुला मंदिरात जायचं असेल ना तर मला सांग, मी येईल तुझ्या बरोबर. हे बघ, काय जे काही वाईट व्हायचं असेल ना ते माझं होऊ देत, पण तुम्ही तुम्ही सगळेजण प्लीज बाहेर जाऊ नका." म्हणजे यांना बळजबरी घरात बसून ठेवले, काही अर्थ आहे का? आणि हा भाग संपलाय. सगळेजण असे घाबरलेत सुरा बघून. आता प्रेक्षकांनो, मला खरंच कळेल ना की हे लॉजिक काय आहे सगळं प्रियाचं. उगाचच त्या अर्जुन मध्ये आणि महिपत मध्ये भांडणं लावून दिले या प्रियाने. तर हा भाग संपवलाय आज त्यांनी तुर्तास. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत, अश्विन आल्या आल्या सांगतो अर्जुनला की महिपतने पेढ्यासोबत आपल्या घरी सुरा सुद्धा पाठवलंय आणि पत्र सुद्धा. आता कल्पनाताई म्हणतात, "अश्विन, सांग त्याला, एवढ्यावरच थांबलेला नाहीये तो. जीवे मारायची धमकी म्हणून त्याने सुरा सुद्धा पाठवलाय." मग आता अर्जुन ते ऐकतो आणि त्याचं डोकं सरकतं ना, आणि आता तो त्या महिपतकडे जाऊन त्याला जाब विचारतो आणि त्याला धमकी देतो. "माझ्या घरच्यांना धमकी देतोस काय? तू सभ्य माणूस समजतो स्वतःला? तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना स्क्रॅच जरी आलं ना, म्हणजे तुझ्यामुळे जर माझ्या घरच्यांना जर काही झालं ना तर तुला पेटवून टाकेल मी," असं तो बोलतो अर्जुन. हा, आलं माझ्या लक्षात प्रेक्षकांनो. हिने ना अर्जुनचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे केलंय. म्हणजे अर्जुन महिपतची भांडणं करेल, महिपत अर्जुनची करेल आणि अर्जुनचं लक्ष सायलीवरून विचलित होईल ना, म्हणून केलं प्रियाने हे सगळं. हा, मे बी असंच असावं काहीतरी. काय वाटतं तुम्हाला? मला नक्की कमेंट करून कळवा. आजचा भाग आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे माझे 1,00,000 सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरोघरीचा पुढचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.